माहूरगडावर सुरू असलेल्या नवरात्र महोत्सवात गेल्या 5 दिवसात लाखो भाविक श्री रेणुका मातेसह सर्व देवस्थानचे दर्शन घेऊन गेले आहेत। पोलिसांनी लावलेल्या मजबूत बंदोबस्तामुळे या काळात एकही अपघात, खिसेकाप किंवा महिलांच्या छेडछाडीची घटना घडली नाही। त्यामुळे पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या उत्कृष्ट योजनेचे कौतुक होत आहे। त्यांनी भाविकांच्या सोयीसह सुरक्षिततेला प्राधान्य दिल्याचे सांगितले आहे। पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळगणे यांच्यासह बिलोली, देगलूर, नांदेड ग्रामीण, धर्माबाद, भोकर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच 8 पोलीस निरीक्षक, 29 सहाय्यक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, 320 पोलीस हवालदार नाईक, 79 महिला पोलीस हवालदार नाईक, 254 पुरुष होमगार्ड आणि 114 महिला होमगार्ड असा एकूण 800च्या जवळपास पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा काळात येणाऱ्या भाविकांना संपूर्ण सुविधा आणि सुरक्षा मिळावी या हेतूने नियोजन केले आहे। विदर्भातील धनोडा आणि मराठवाड्यातील केरोळीमध्ये असलेल्या पैनगंगा नदीवर देखील बंदोबस्त लावण्यात आलाय। येथून केरोळी फाटा तसेच अनेक ठिकाणी प्रचंड मोठा बंदोबस्त करण्यात आलाय। त्यामुळे भाविकांना रात्रीही बिनधास्तपणे दर्शन घेता येणार आहे। विशेष म्हणजे गडावर जाणारी खासगी वाहने पूर्णपणे बंद करण्यात आल्यामुळे ट्रॅफिक जामच्या समस्येतूनही सुटका झाली आहे। आलेले सर्व भाविक आपली वाहने पार्किंग मध्ये लावून एसटी बसनेच प्रवास करत असल्यामुळे शिस्त आणि सुरक्षेचा अनोखा संगम यावेळी भाविकांना पाहावयास मिळत आहे। पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्या या उत्कृष्ट नियोजनाबद्दल माहूरकर आणि भाविकांकडून अभिनंदन होत आहे। प्रतिनिधी सचिन जाधव, NTV न्यूज मराठी, नांदेड।